गुड मॉर्निंग मित्रांनो. कालचा ब्लॉगमध्ये नुसतेच ॲडव्हेंचर्स, तब्येत खराब, दुकानाचं लोकेशन शिफ्ट, परत दुकानाचं चाक तुटलं आहे त्याचं आता टेन्शन, हे दररोजचे प्रॉब्लेम्स, नेहमी नवीन नवीन प्रॉब्लेम्स येत असतात आपल्या लाईफमध्ये. आज तर काय मला बरं नाही वाटत आहे. माझं डोकं खूप हेवी आहे. पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता आपल्याला आज एक अख्खा दिवस काढायचा आहे आणि उद्याचा दिवससुद्धा बघायचा आहे. तर आजच्या दिवसामध्ये जी मेहनत आपण करणार आहे ती सेमच तशीच ठेवणार जशी आपण आधी केली आहे. आपलं काम फक्त मी आज लेट उठलो थोडा, मी आज जिमला नाही गेलो आहे, पण मी जिमलासुद्धा जाईल. 4 वाजता जाईल मी सगळं काम वगैरे करून. तर मी सगळ्यात पहिले तर आता मी उठून चहा ठेवला आहे, कारण की माझं डोकं खूप हेवी झालं आहे. तर मी चहा ठेवलेला आहे, चांगून टाकलं आहे. त्यामध्ये आल्याचा चहा मम्मी आणि मला दोघांना आवडतो. आणि उठल्यापासून या मांजरीने काय माझी पाठ सोडली नाही, नुसती मागे मागे माझं नेम लावते आणि मला धरायला येते. तेच चालू आहे तिचं मगासपासून. मी चाललो कुठे तर माझा पाय पकडते, है ना माऊ? तर बघू आज मित्रांनो आजच्या दिवसामध्ये काय नवीन होणार आहे. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही त्याच्यावर कमेंट करा आणि आम्हाला सांगा काय इम्प्रूव्ह करता येईल. ओके. मी घेतलेली सगळ्यात पहिली गाडी, हिला मी खूप दिवस झाले चालू नव्हता केला आणि विचार केला की आज जाऊन चालू केली पाहिजे, कारण की हिला एक्सचेंज करायची. तर ती चालू झाली नशिबाने. तर मित्रांनो 2 टिफिन आलेले आहेत आपल्याला आणि मम्मी माझी चपात्या बनवतात आणि ही मांजर माझ्यासोबत टिफिन भरणार आहे आता, है ना माऊ? ही टिफिन भरणार आहे आता. सगळ्या कामांमध्ये आता आमची कंपॅनियन झाली आहे. ती बिलकुल शांत बसत नाही, झोपत नाही, नुसती इकडे तिकडे उड्या मारते. बस झालं तिचं काम. आता आज भाजीमध्ये काय बनवलं मम्मा? फ्लावर, बटाटा आणि सोयाबीन. ही छान प्रोटीनिशियस भाजी तिने बनवलेली आहे. तर मग आता मी टिफिन भरायला घेतो. खूप जास्त ऊन आहे बाहेर मित्रांनो, इतकं कडाक्याचं ऊन आहे. जस्ट टिफिन देऊन आलो, पेट्रोल पण टाकून आलो. आता आपल्याला जेवायचं आणि मग जे काम आहे ते करायचं. विचार करतो दाढी करायला जाईल, पण टाईम असेल तर. माझं जेवल्यानंतर मी परत अभ्यास करायला बसेल. ओके. सो लेट्स सी हाऊ द डे इज गोईंग. मित्रांनो माझ्या मम्मीला आला आहे फोन आजीचा. माझी आजी एवढी खतरनाक आहे ना, काय सांगू मी तुम्हाला. खूप खतरनाक आहे. आता मम्मीला फोन केला आणि बोलते काय का फोन करत नाही. आता तिला माहिती आहे आम्ही काम करत असतो, तर मुद्दाम मम्मीला चिडवून देते. आणि आता मी बसलो आपल्या रेग्युलरचे कांदे कापायला. फटाफट कांदे कापूया. तुम्हाला माझ्या आजीची स्टोरी सांगतो आता. तर माझी आजी गेली होती साखरपुड्याला 2018 आणि तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, ॲड्रेलिन किती रश होऊ शकतं एखाद्या माणसामध्ये, जरी त्याचं एज असेल तरी. तर घरी जाताना माझ्या मावशीने तिला सोडलं बस स्टॉपला आणि बस स्टॉपवरून ती तिच्या घरी जाणार होती, म्हणजे खेडला, राजगुरुनगरला. आणि काय झालं, एक डंपर, तुम्हाला डंपर माहिती आहे जे माल वाहतात, माती वगैरे वाहतात, तसा डंपर आला आणि त्या डंपरला आजी माझी जी साईडला रोड क्रॉस करत होती ते दिसलं नाही आणि त्या डंपरनी आजीच्या अंगावर गाडी चढवली. तर आजी पडली खाली आणि आजीच्या पायावरून गाडी गेली. तर आजीचा पाय म्हणजे एखाद्या माणसावरून जर स्कूटीचं चाक गेलं पायावरून किंवा हाता कशावरून पण, तरी तो ओरडतो आणि तरी तो भांडायला उठतो किंवा त्याला दुखतं, दवाखान्यात जातो. पण हिच्या तर अख्खा पूर्ण हा जो पाय ना, इथून पूर्ण गाडी गेली. आणि गाडी जशी गाडी गेली तसा तिच्या लोकांनी तिला बघितलं, ट्रकवाला थांबला आणि खूप गर्दी झाली. तर एखादा माणूस या हालतमध्ये अनकॉन्शियस होऊन ब्लड लॉसनी मरू पण शकतो. म्हणजे काही सांगतायत ना आजकाल माणसांचं. पण तसं नाही केलं. आजी तशी नव्हती माझी. आजीनी लोकांना कळवलं की माझी मुलगी आत्ताच मला सोडून गेली आहे, तिला फोन करा, माझा फोननीच फोन करा. ती एवढी कॉन्शियस होती. आणि तिचा पाय अक्षरशः बघण्याच्या हालतमध्ये नव्हता, कारण की पायाचे सगळे लिगामेंट्स, बोन वगैरे सगळं टेअर आउट झालेलं पूर्णपणे. आणि जेव्हा ते टेअर आउट झालं तेव्हा सगळ्यांना कळलं. मग सगळ्या लोकांनी रश केलं तिला. तिला डॉक्टरकडे पहिलं नेलं, मावशीला कळवलं, मावशीने तिला ॲडमिट केलं. आता डॉक्टरांकडे पण उपाय नव्हता. डॉक्टरांना तिचा जो पाय होता, जो आता कामच नव्हता करत, त्याला कट केलं. त्याच दिवशी त्याला ॲम्प्यूट करून टाकलं. ॲम्प्यूट करून झाल्यानंतर ती प्रत्येक मावशीकडे, म्हणजे प्रत्येक आता सगळ्यांनी तिला बघितलं, सगळ्यांनी तिला सांभाळ केला. मावशी, मामा सगळ्यांनी त्याला चांगलं छान बघितलं.
पण तरीसुद्धा तिच्याकडे ऑप्शन आहे की ती कुठल्याही एका मावशीकडे राहू शकते, की बाबा मी आता आदू झाली आहे, आता मला होत नाही काम, माझं एज झालंय, कुठल्याही ती मावशीकडे राहू शकते. सगळ्यांची घरं जरा ओपन आहेत तिच्यासाठी. पण ती इतकी स्वाभिमानी आणि इतकी मेहनती आहे की ती हे सगळं चूज नाही करत की राहणं कोणावर डिपेंड राहणं. ती स्वतःचं जेवण स्वतः बनवते, स्वतःचं काम स्वतः करते, बँकेत स्वतः जाते, तो प्लास्टिकचा पाय लावून हे सगळं स्वतः करते ती. तर ह्याच्यावरून म्हणजे लोक अक्षरशः म्हणजे समजतात ना की बाबा हे जे माझी मम्मी आहे, माझी मम्मी कुठून एवढी मेहनत करते, माझ्या मावश्यात तेवढं कसं काम करतात. कारण की त्यांचं जे फाउंडेशन आहे तेच एवढं स्ट्रॉंग आहे. एवढं स्ट्रॉंग फाउंडेशन असल्यामुळे त्यांना गिव्हअप करायला त्यांनी कधी शिकलंच नाहीये. आणि त्यांच्यामुळे जितकी माझी कझिन्स आहे, जितके माझे कझिन्स आहेत, मावशींची मुलं, मी, आम्ही देखील त्याच फाउंडेशनच्या झालो. आम्हाला पण कधी गिव्हअप करायला जमत नाही, आम्हाला पण कधी हार मानायला जमत नाही. जे काय आहे काम घेतलं एकदा करायला तर ते पूर्णच करायचं. आता हे दुकान आम्ही खोललं, याचं हॉटेल केल्याशिवाय आम्ही राहणारच नाही, याचं रेस्टॉरंट केल्याशिवाय आम्ही राहणारच नाही. आमची स्वप्न भले मोठी आहेत, वेळ लागणार व्हायला, पण ती होणार नक्की. आणि हीच एक गोष्ट आहे जी मला पण म्हणजे आम्हाला दोघांना पण, आम्ही दोघं जरी आजारी असू तरी सुद्धा आम्हाला मोटिवेट करते की उठ बाबा, आपल्याला काम करायचं, आपल्याला माहिती आहे की काय करायचं आपल्याला पुढे. सो वी ऑलवेज कीप वर्किंग नोईंग द सिच्युएशन. आणि मी तुम्हाला, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला ह्यातून काय शिकायला भेटत असेल तर आय एम व्हेरी ग्रेटफुल टू इट की तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूची गोष्टी अनालाइज करून तुम्ही काम करा. घाबरू नका कुठल्याही गोष्टीला, जस्ट गिव्ह यू 100%. आता मी यूट्यूब स्टार्ट केलं आहे. लेट्स सी, वी डोंट नो दॅट वेअर इट कॅन गो, वेअर इट कॅन रीच. ओके, सो कीप वर्किंग. तर काहीच तब्येत तर बरी नाही आहे माझी, पण आपल्याला आपल्या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. तर मग आता 4 वाजले आहेत दुपारचे आणि मी चाललो जिमला. आज आपल्याला बॅक आणि बायसेप सेट करायचे आहेत. सो मी वर्कआउट खूप सिम्पल आणि शॉर्ट ठेवणार आहे, 1 आवर ॲटलिस्ट. काम करून तर मी निघालो आहे. तर आता बघूया पटापट जिममध्ये जाऊन कसा वर्कआउट होतो, आज इंटेन्स और नॉर्मल. मित्रांनो, वर्कआउट झाल्यानंतर तर एकदम खतरनाक पंप आला होता. प्लस गरम पण एवढं होतं तर बॉडी एकदम अशी गरम झाली होती. एवढा छान पंप आला, मग कुठेतरी वाटलं बाबा चला आज मी बरा आहे आणि मला कसलाही आजार पण नाही आहे. वर्कआउट केल्यानंतर मग मी घरी गेलो. मांजर खूपच जास्त मस्ती करत होती, तर तिला मी थोडा डान्स शिकवत होतो. तिच्यासोबत जरा खेळलो. मम्मी हसत होती हे बघून. आता ती इतकी लहान आहे की ती चावते सारखी, छोटे छोटे दाताने तिच्या, तर त्याची सवय झालेली आता आम्हाला. नुसती पळते इकडे तिकडे, दुसरं काही करत नाही. मग तिला आज बघा मी आज काय काय केलं तिच्यासोबत. पूर्ण तिला गन वगैरे बनवलं. मशीन गनसारखं तिला यूज केलं आहे आज. आणि मग तिला सोडून दिलं. मग आम्ही एकदा गेलो की मग ती वाट बघत असते की आम्ही कधी येतो आहे परत घरी, की आम्ही 4-5 तास तर बाहेर असतो. मग ती वाट बघत असते आणि दरवाजा खोलायच्या आधीच ती दरवाजामध्ये असते. तर मग आता आम्हाला थोडं मस्त वाटतं म्हणजे घरामध्ये यायला. मित्रांनो, दुकानात आम्ही आलेलो आहोत आणि गॅसची खूप मारामारी दिसते मला मार्केटमध्ये. आम्हाला पण खूप टेन्शन आलं आहे आमच्या गॅसचं आता. आय होप सगळे कंडिशन्स लवकर नॉर्मल होतील. छोटा बाटला भेटत नाही आहे, तरी आमच्याकडे जो आहे त्याने आम्ही चालवतो आहे काम छोट्या बाटल्याने. लेट्स सी. आता दुकान चालू तर केलं आहे, अजून 6 वाजून आत्ता 8 मिनटं झालेत. आता कस्टमर लोकांची लाईन लागायला सुरुवात होईल. तर मग स्टे ट्यून्ड. So guys, we just finished our first working hour. अभी ये कितने में दे रहे हैं सिलेंडर आपको? सिलेंडर देखो, जिसका होम कनेक्शन है उसको तो मिलता है, मतलब हमारा होम कनेक्शन है तो मिलता है. रूम में कितने दिन में दे रहे हैं? बुकिंग करने के बाद अभी तो प्रॉब्लम सॉर्ट हुआ है, पर बुकिंग करने के बाद 2-3 दिन के बाद आ रहा है शायद. पर बुकिंग का पीरियड जो है वो 21 डेज़ का है. मतलब आप दूसरा बुकिंग नहीं कर सकते. तो अभी हमारा बुकिंग 22 को है. 2 है सिलेंडर. ची वर्दळ परत चालू झालेली आहे आपल्याकडे. कांदा भजीसाठी स्पेशल डिमांड आहे खूप जास्त. मम्मी खूप लवकर जास्त गर्दी झाले. स्मोकीवाला
चटणी एकाच दोन्ही एकाच गोड आणि अभी होगा सब होगा किस काय पण मला दिस मुली आहे आता काय कांदा होती नॉट यासन किसी का मिळाला इसका असता ना जैसे कंडीशन मध्ये नाही तो काही नाही कांदा पाप चटणी अरे बाहेर 20 ना आई म्हणून मामा बस ठीक आपल्या दुकानामध्ये बघा कोण कोण येतात घोडा वगैरे उसको दे ना चटनी नहीं लगाना है ना पैक करूँ ये लो 100 दिया ठीक आहे बघा मित्रांनो हे नेहमी येतं आपल्याकडे बीचवरचा आहे हा आणि हा खातो थांबतो त्याचा मालक पण येतो तो पण खातो खूप मस्त पूर्ण त्याची फॅमिली येते घोड्यांची फॅमिली हां घोड्याची पूर्ण फॅमिली येते आमच्याकडे किती दादा मित्रांनो आपला गॅस संपलेला आहे आणि आता आम्ही टेन्शनमध्ये आहोत की काय करायचं मम्मीसुद्धा खूप टेन्शनमध्ये दिसते मी पण खूप टेन्शनमध्ये आहे मग गॅस संपला काय बोलणार तू काय करणार आता गॅस संपलाय घरातला आणायचा तर घरात काय करायचं घरात इंडक्शन पण नाही आहे चूल पण लावू शकत नाही करायचं तर करायचं काय तुम्ही सुचवा उपाशी तर मरू शकत नाही कोणीच आपलं शॉप बंद झालं तर दुसऱ्यांना दुसरीकडे जाता येतं पण आपलं पोट नाही चालू शकत ना कारण आपलं एकच बिझनेस आहे जो गॅस रिलेटेडच आहे मेस म्हणा किंवा हे स्नॅक्सचं दुकान म्हणा या दोघांनाही गॅस लागतोच
काय करायचं? मित्रांनो मगाशी काय झालं माहिती आहे का? मगाशी अगरबत्ती लावायला सांगितली मम्मीने मला. मी तिला अगरबत्त्या दिल्या, तिने लावल्या आणि अगरबत्त्या दिल्यानंतर ना मी गिरायका देत होतो, कस्टमर करत होतो. तर तिला बोललो ना, ती मला बोलते सारखी सारखी घे ना अगरबत्ती घे ना. मी बोललो अगं थांब जरा, मला हे करू, कस्टमर देऊ दे का पहिले, असं म्हणजे थोडंसं वर चढ आवाजामध्ये बोललो चुकून. तर तिने काय केलं, तिने तिच्या अगरबत्त्या ना कुठे लावल्या मम्मी? आंबाड्यात इथे मागे अशा खोचल्या आणि उभी राहिली. जोपर्यंत मी कस्टमर देतो होतो अशा इथे लावून ठेवलेल्या. जेव्हा मी तिला बघितलं तुला अगं हे काढ लवकर. एक टिपका पडला असता तरी माझे केस झाले असते. असं करते लोकांसमोर, काय करायचं? आवाज चढलेला चालत नाही. इकडे पण. हो गॅस आहे का? द्या ना. तर मित्रांनो आता इंडक्शन आणायला चाललो आहे मी. घरच्यासाठी काहीतरी हवं आपल्याला, म्हणून आता इंडक्शन घेतो. डीमार्टमध्ये चाललो आहे. मम्मीचा डिसिजन इंडक्शन घ्यायचा. गॅस बुकिंग केलेली आहे पण ती 21 डेज नंतर भेटणार आहे. तर आता डीमार्टमध्ये जाऊन एक चक्कर मारून येतो, आहे का बघूया. मित्रांनो जस्ट घरी आलो दुकान वाढवून. आता जेवण दुपारचं होतं ते संपलेलं आहे. आता मम्मी काय बनणार जेवायला? आधी आपल्याला काहीतरी काय जेवायला काहीच नाही आहे. आता जेवण बनवायला लागेल. खूप सारं सामान पण ठेवलं आहे तुला. आणि इंडक्शन तर डीमार्टमध्ये पण नव्हता आणि आम्हाला बिलकुल धीर नसतो जर कुठली गोष्ट आम्ही विचार केला तर आम्हाला पाहिजे असते लगेच. तर आम्ही ब्लिंकिटवर बघितलं तिथे पण नाही, इन्स्टामार्टवर बघितलं तिथे पण नाही. आता आम्हाला भेटलं हे झेप्टोवर, तर आम्ही ऑर्डर केलं. आता याला अनबॉक्स करूया आणि मग यूज करून बघू काय होतं त्याच्यामध्ये. काय का? सो दिस वॉज ऑल अबाउट माय डे टुडे. कमेंट करा गाईज की तुम्हाला कुठला पार्ट आवडला आणि कुठला पार्ट तुम्हाला नाही आवडला. ऑफकोर्स तुम्ही क्रिटिसाइज करू शकता. तुम्ही सांगा आम्हाला कुठल्या गोष्टी आम्ही इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत. आणि आमचे ब्लॉग पूर्णपर्यंत स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत बघा. दॅट विल हेल्प अस. ओके, सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.